Dear student, टेन्सेस पार्ट 2. टेन्सेस पार्ट 2 च्या या व्हिडिओत आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे मुख्य प्रकार जो पहिला आहे टेन्सचा त्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. प्रेझेंट टेन्सचे उपचार प्रकार तसेच एक्झाम्पल्स आणि त्याचे इंट्रो एक्झाम्पल विथ इंट्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युलाच्या मदतीनं वाक्य कसं तयार करायचं ते आपण शिकणार आहोत. प्रेझेंट टेन्स. फर्स्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग त्याचे सूत्र काय? त्या सूत्राद्वारे आपल्याला एक्झाम्पल शेकडो तयार करता येते. फक्त ते सूत्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फॉर्म्युला एस प्लस व्ही वन प्लस ओ. एस प्लस व्ही वन प्लस ओ. एस म्हणजे काय? तर एस इज स्टँड फॉर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वाक्यातील कर्ता जो सुरुवातीला असतो तो त्याला सब्जेक्ट म्हणता. शॉर्ट फॉर्म मध्ये एस म्हणता. व्ही वन म्हणजे काय? द फर्स्ट फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे क्रियापदाचं मुख्य पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप त्याला व्ही वन म्हणता. देन ऑब्जेक्ट मीन्स कर्म. ओ मीन्स ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे वाक्याच्या शेवटी जो शब्द किंवा वाक्य असतं त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. आणि व्ही वन म्हणजे मध्यभागी येते सेंटेन्सच्या. आणि एस म्हणजे सुरुवातीला असतो. मग या फॉर्म्युलाच्या मदतीनं आपल्याला पुष्कळ प्रकारची वाक्य तयार करता येते. एस प्लस व्ही वन प्लस ओ हा सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. याच्यावरनं आपण वाक्य तयार करूया. पहिले एस आहे तो म्हणजे आपण घेऊया आय इज सब्जेक्ट म्हणजे करता. मग आता क्रियापद व्ही वन कोणती सांगू शकता तुम्ही? गो सांगू शकता, इज सांगू शकता. देर आर अ लॉट्स ऑफ vocabularies. Understood? A lot of verbs. V1 घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल गो. देन ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट कसा असतो? सब्जेक्ट आणि क्रियापदाला अनुसरून तो ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली तयार होत असतो. जसं आय गो. हे आय गो म्हणजे काय? मी जातो. हे अपूर्ण वाटतंय. मग कंप्लीट करायला ऑब्जेक्ट पाहिजे असतो. मग ऑब्जेक्ट कोणता? आय गो. मग मी जातो कुठं? टू स्कूल. आय गो टू स्कूल. कोणाच्या मदतीने हे वाक्य तयार केलं मी? फॉर्म्युला एस प्लस व्ही वन प्लस ओ. एस प्लस व्ही वन प्लस ओ. ओके. तर आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेला जातो किंवा मी शाळेत जातो असं त्याचा अर्थ. मी शाळेत जातो. हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय गो टू स्कूल मी शाळेत जातो. तर फॉर्म्युलाच्या आधारे तुम्ही पुष्कळ अशी वाक्य तयार करू शकता. आय जस करता नसतो, पुष्कळ असं. फॉर एक्झाम्पल पूजा राइट्स अ पोएम. त्याचं वाक्य आहे पूजा राइट्स अ पोएम. मग एस प्लस व्ही वन प्लस ओ हा फॉर्म्युला बसतो का? बघा तर एस इज पूजा सब्जेक्ट, राइट इज व्ही वन क्रियापद पहिलं रूप, अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट कर्म. अ पोएम इज कर्म. ओ एस प्लस व्ही वन प्लस ओ. पूजा राइट्स अ पोएम. पूजा कविता लिहिते. हा झाला सिंपल प्रेझेंटचं वाक्य. तर अशा फॉर्म्युल्यानुसार सिंपल प्रेझेंटचे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, रिसाईट करायचे आहे. त्यानुसार तुम्ही अनेक प्रकारचे वाक्य तयार करू शकता आणि इंग्रजीत सहजरित्या बोलू शकता. ओके. मग पूजा कविता लिहिते. हे झालं सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युलानुसार एक्झाम्पल. ओके. सेकंड, प्रेझेंट कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह टेन्स. सेकंड आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बोथ आर सिमिलर. कंटिन्युअस अँड प्रोग्रेसिव्ह आर सिमिलर वर्ड्स. ओके.
तर मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. फॉर्म्युला काय आहे? एस प्लस एम इज आर प्लस V4 क्रियापदाचं चौथं रूप त्याला म्हणता V प्लस ING, V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एस प्लस एम इज आर, मग एम इज आर हे टू बीचे वर्तमानकाळी रूप आहेत, सपोर्टिंग टू सब्जेक्ट आहेत. लक्षात, त्यांच्याशिवाय वाक्य अपूर्ण आहे. मग एस प्लस एम इज आर प्लस V4 प्लस O हा प्रेझेंट कंटिन्यूचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. आणि हे सूत्र लक्षात ठेवलं, रिसायटेशन केलं तर तुम्ही याप्रमाणे वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, वी आर प्लेइंग चेस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. फॉर्म्युलाच्या मदतीने वाक्य तयार झालेलं आहे. बघा, एस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे आता? वी म्हणजे हा मी. सब्जेक्ट वी. मग या सब्जेक्टला एम इज आर पैकी योग्य असं टू बीचे रूप वापरायचे असतं. अंदाजे कोणतंही वापरता येत नाही. जे त्या सब्जेक्टला सूट होईल तेच वापरावं लागतं ग्रॅमॅटिकल नियमानुसार. मग वी हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे. वी हा प्लुरल आहे, आम्ही. म्हणून इथं प्लुरल फॉर्मचा टू बीचा रूप कोणता आहे? आर आहे. म्हणून तुम्हाला इथं आर वापरलेलं आहे. वी आर. V4 म्हणजे V प्लस ING. V प्लस ING म्हणजे क्रियापदाला ING लावा. क्रियापदाचं वर्तमानकाळी चौथं रूप. हे प्ले आहे आणि प्लेला ING लावलं आहे म्हणजे V प्लस ING आहे. लक्षात. आणि मग शेवटचे आहे O, चेस. हा शब्द जो चेस आहे हा वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. मग काय वाक्य तयार झालं? वी आर प्लेइंग चेस म्हणजे आम्ही बुद्धिबळ खेळत आहोत. काळ काय दाखवतो? तर त्या कर्त्यांची क्रिया सुरू आहे, वर्तमान काळात सुरू आहे, प्रेझेंटमध्ये सुरू आहे असं दाखवलेलं आहे. कंटिन्यू आहे, तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके. मग फॉर्म्युल्यानुसार तुम्ही असे वाक्य तयार करू शकता. सेकंड एक्झाम्पल, आय एम singing a song. I am singing a song. I am singing a song. मग या वाक्यात आय हा एस आहे, सब्जेक्ट आहे. आणि आयला या सब्जेक्टनुसार एम इज आर पैकी एक लिहावं लागेल. मग आता आयला काय लावलं जातं ते तुम्हाला लक्षात पाहिजे आहे. मग आयला लावतो आपण एम. मग आय एम. व्ही प्लस ING, V4. मग व्ही आहे सिंग, त्याला लावलेला आहे ING, हा झाला V4. आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्य जे उरलं असेल, शब्द असेल शेवटी, तो असतो वाक्याच्या ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म कोण आला? मग अ सॉन्ग. मग आय एम सिंगिंग अ सॉन्ग, मी गाणं गात आहे असं त्याच्या लक्षात. मग अशा प्रकारची वाक्य जी आहेत ही वाक्य तुम्ही फॉर्म्युल्यानुसार सहजपणे सोडवू शकता. मग आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पाहणार आणि त्याचे फॉर्म्युला पाहणार आहोत. काय फॉर्म्युला आहे? एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस O. एस म्हणजे सब्जेक्ट. मग हॅव हॅज काय आहे? तर टू हॅवची वर्तमानकाळी रूप येते, ती सब्जेक्टला लावली जातात त्याच्या सिंग्युलर प्लुरलनुसार. V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप असतं ते. आणि शेवटी O म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतं. लक्षात. मग या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात राहिला, पाठांतरासारखं लक्षात ठेवलं तर याच्यानुसार तुम्ही वाक्य तयार करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल, आय हॅव रिटन अ लेटर. I have written a letter.
या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कर्त्याची क्रिया ही पूर्णत्वाला गेलेली असते, म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली असते. या काळात ती क्रिया पूर्ण झालेल्याचं दर्शविलं जातं, त्याला म्हणतात परफेक्ट. ओके. मग आय हॅव रिटर्न अ लेटर या वाक्यात एस कोण आहे? आय. मग आयला हॅवॅज पैकी एक लिहावं लागतं, मग ते ग्रॅमॅटिकल नियमानुसार लिहावं लागतं. मग हॅज हा सिंग्युलर आहे आणि हॅव हा प्लुरल आहे. एक्सेप्शन आय, आयला हॅव लागतं हे लक्षात ठेवायचं. आणि यू, सिंग्युलर यूला सुद्धा हॅव लागतं, हे एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. मग हॅव हा प्लुरल फॉर्म आणि हॅज हा सिंग्युलर फॉर्म, एक वचन अनेक वचनासाठी. मग आयला आपण हॅव लावलेला आहे. मग आय हा अनेक वचन नाही आहे, प्लुरल नाही आहे, पण तो ग्रॅमॅटिकल नियमानुसार तो एक्सेप्शनल आहे, अपवाद आहे, म्हणून त्याला आयला हॅव लावलेला हे लक्षात ठेवायचं. मग आय हॅव एक निवडला, हॅवॅज पैकी हॅव प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात त्याला. मग क्रियापद तिसरं रूप काय लिहिलंय इथं? हा V3 आहे. काय लिहिलंय? रिटर्न. रिटर्न कोणाचं V3 आहे? V1 काय त्याचं? राईट. राईट म्हणजे लिहिणे, हे त्याचं V1. त्याचं झालं रिटर्न हे V3. आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स और वर्ड इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट. कर्म कोणता आला मग? अ लेटर, हे लक्षात आहे. मग आय हॅव रिटर्न लेटर, मी पत्र लिहिलेले आहे, म्हणजे क्रिया कंप्लीट झालेली आहे असं प्रेझेंट परफेक्टमध्ये दर्शवले जातं. मग अशी वाक्य मी का तयार करू शकलो? तर या फॉर्म्युल्यानुसार. मग तुम्ही पण फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्ही शेकडो वाक्य तयार करू शकता. लक्षात. 4. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय? मग एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, हॅव हॅज हे टू हॅवची वर्तमान काळी रूपे आहे, आणि बीन हा कंटिन्युअस पार्टमध्ये दाखवला जातो, बीन वापरला जातं बीचं रूप. आणि V4 क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे V प्लस ING, आणि ओ म्हणजे कर्म, ऑब्जेक्ट. मग यानुसार आपण एक वाक्य तयार करूया. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट खेळत आलेली आहे. म्हणजे आता या काळामध्ये काय दाखवलेलं आहे? तर कर्त्याची क्रिया ही पूर्ण पण आहे आणि ती चालू सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचे. क्रिया पूर्ण झालेली आहे, ती क्रिया पूर्ण होऊन ती चालू असं दर्शविलं आहे, क्रिया चालू आहे. मग शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे ती क्रिकेट खेळत आलेली आहे असं दाखवलेलं आहे. ती क्रिया पूर्ण पण आणि पूर्ण झाल्यानंतर ती चालू सुद्धा आहे असं या काळात दर्शविलं जातं. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण हे वाक्य तयार केलं. मग शी हे एस आहे आणि एस नुसार हॅज हा सिंग्युलर निवडला, त्याला बीन लावला. बीन हा परफेक्ट कंटिन्यू मध्ये वापरला जातो. नंतर V4 कोण आहे याच्यामध्ये? प्ले ING, V4 प्लेइंग, आणि उरलेला भाग जो आहे कर्म, ऑब्जेक्ट क्रिकेट आहे. अशा पद्धतीने या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता. मग प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स यांच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही वाक्य तयार करू शकता. आलं का लक्षात मित्रांनो? तर हे प्रेझेंट टेन्सचे हे 4 उपप्रकार आणि त्याचे फॉर्म्युले तुम्ही जर पाठांतर केलेत तर तुम्ही हा प्रेझेंट टेन्सचे उपप्रकारांचा अभ्यास सहजरित्या करू शकता आणि त्यांच्या मदतीनं इंग्रजीत सहजरित्या बोलू शकता. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.